बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील 29 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या अशा प्रकारचं वक्तव्य हे जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी 5 दिवसांची मुदतवाढ आता दिलेली आहे। विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी देखील जरांगे पाटील यांनी यावेळी केलेली आहे। 29 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या आणि त्यासाठी सरकारने प्रयत्न करावं अशा प्रकारची मागणी आता जरांगे पाटील यांनी केलेली आहे। काही विषयांवर चर्चा करणार आहोत। पाटील साहेब काय सांगणार? आज विधिमंडळामध्ये मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावर चर्चा होणार आहे, काय अपेक्षित आहे? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण देऊ आणि नोंदी घेऊन असं सरकारनं जे बोललं होतं त्याप्रमाणे जे कागदावरती लिहून त्यांच्या तज्ज्ञाने घेतले त्याप्रमाणे त्यांनी मराठा समाजाला महाराष्ट्रातलं आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करावा, मराठ्यांना आरक्षण द्यावं हेच अपेक्षित आहे आणि तेच होईल अशी आशा आहे। नसता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावी लागणार। बरं, महिन्याभराच्या आत मराठा आरक्षणासाठी किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवणार अशी माहिती आहे, काय अपेक्षित आहे आपल्याला? नाही चालणार, अजिबात नाही चालणार। 24 डिसेंबर पर्यंत वेळ घेतलेला आहे त्यांनीच, त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसतं नाविलाजानं आम्हाला सुद्धा काय मर्यादा आहेत, आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार। बरं, विशेष अधिवेशनाबद्दल काय सांगणार? काही गरज नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची। जर तुमचं 24 डिसेंबरच्या आत हेच अधिवेशन संपणार असलं तर याचीच मुदत वाढवा। 4-2 दिवसाची 25, 26, 27 करा, पण 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या। परंतु तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता नाही। एकीकडे तुम्ही म्हणता जातनिहाय जनगणना करा, तर दुसरीकडे RSSने जातनिहाय जनगणनेसाठी विरोध केलेला आहे आणि जर जातनिहाय जनगणना झाली तर यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं RSSचं म्हणणं आहे, काय सांगता? नाही, ते काय मी ऐकलं नाही, त्यामुळे अधिकृत भूमिका त्यांच्यावरती देणं योग्य नाही। परंतु आमचं म्हणणं आहे मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यामुळे मराठा कायद्याच्या चौकटीत बसतोय। OBC आरक्षणात मराठ्यांना अगोदर घ्या। तुम्हाला आरक्षणाची मर्यादा वाढवायची असली तरी तुम्ही अगोदर मराठी आत घ्या, नंतर वाढवा। तुम्हाला जनगणना करायची अगोदर मराठी OBC आरक्षणात घ्या, नंतर जनगणना करा, काय करायचे ते करा। आमचं काय म्हणणं नाही, हो द्या दूध का दूध पाणी का पाणी, परंतु अगोदर मराठ्यांना OBC आरक्षणात घ्या। छगन भुजबळ म्हणताय की 6 कोटी मराठी शक्य म्हणून त्यांच्या तज्ज्ञांनी वेळ घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं 2-2 प्रतिनिधी मंत्री महोदय पाठवले होते। त्यांच्यासोबत त्यांनी तज्ज्ञसुद्धा आणले होते ज्यांना कायद्याचं पूर्ण अभ्यास आहे आणि कायद्याच्या चौकटीत कसं बसतं हे सुद्धा तज्ज्ञ त्यांनी आणले होते। आयोगाचे अध्यक्षसुद्धा आणले होते। यापेक्षा दुसरं कोणी असू शकत नाही राज्यात। त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ घेतलेला आहे की याच्यात होतं आहे, करता येतं आहे, फक्त 24 डिसेंबरपर्यंत 2 महिन्याचा वेळ दिला। आता काय आवश्यकता नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची। तुम्हाला वाटतच असेल तर याच्यातच वाढ करा, हेच 29 ऑगस्टपर्यंत 29 डिसेंबरपर्यंत वाढवा, काय अडचण नाही आहे। तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका। आता आम्ही नाही ऐकणार, मग आम्हाला नाविलाजानं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार।